नेमकं सत्य काय? द कुटे ग्रुप उद्योग समूह संपला की संपवला गेला? ज्ञानराजातील ठेवीदारांना ठेवी कधी मिळणार? एका धाडीने, एका अफवेने आणि अवघ्या काही आठवड्यात हजारो कोटींची उलाढाल करणारा उद्योग समूह संपू शकतो का? ज्याला बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक तरुण उद्योग विश्वातील आदर्श मानत होते, ज्यांच्या उद्योगामुळे हजारो कुटुंबांचा रोजगार चालत होता, ज्यांच्या संस्थांवर हजारो ठेवीदारांनी विश्वास ठेवला होता, तोच उद्योग समूह आज उद्ध्वस्त अवस्थेत आहे. कारखाने शांत आहेत, मालमत्ता जप्त आहेत, ठेवीदार रस्त्यावर आहेत आणि समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे जेलमध्ये असून अनेक वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहेत. पण या संपूर्ण प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये ऑडिट निमित्त ईडीने कुटे ग्रुपमध्ये कारवाई केली. तपासाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली, अफवा पसरल्या, विश्वास डळमळीत झाला आणि काही काळातच आर्थिक संकट उभं राहिलं. ज्या उद्योग समूहाची हजारो कोटी रुपयांची उलाढाल होती, तो अचानक अडचणीत आला. लोक म्हणतात, उद्योग पैशावर नाही तर विश्वासावर चालतो. विश्वास गेला की साम्राज्य कोसळायला वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीला अनेक तरुण प्रेरणास्थान मानत होते, ज्याच्याकडून उद्योग शिकायचा प्रयत्न करत होते, त्याच व्यक्तीवर आज गंभीर आरोप झाले आणि एकेकाळी ज्याचं कौतुक होत होतं त्यांच्यावर टीका होऊ लागली. नुकसान नेमकं कोणाचं झालं? सर्वात मोठा फटका कोणाला बसला? सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावं लागत आहे. पण त्याहून मोठं नुकसान झालं ते हजारो सामान्य नागरिकांचं. शेतकरी, कष्टकरी, नोकरी करणारे, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, अनेकांची आयुष्यभराची कमाई ज्ञानराजामध्ये ठेवली होती. आज अनेक ठेवीदार सांगतात की त्यांची आयुष्यभराची बचत अडकली आहे. या प्रकरणामुळे फक्त एक संस्था अडचणीत आली असं नाही, स्थानिक व्यवसायांवर परिणाम झाला, बँकिंग क्षेत्रातील विश्वास कमी झाला, अनेक उद्योग थांबले, हजारो युवकांचा रोजगार प्रभावित झाला. अनेक कारखाने आणि मालमत्ता आजही वापराअभावी पडून असल्याचे दिसते. 3 वर्षे पूर्ण ठेवीदार अजूनही प्रतीक्षित आहे. कारवाई झाली, मालमत्ता जप्त झाल्या, सरकारने आश्वासने दिली, चौकशी झाली, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. पण आजही अनेक ठेवीदारांचा प्रश्न तोच आहे, आमचे पैसे कधी मिळणार? मग वर्तमानपत्रातील आकडेवारी काय सांगते? सुमारे 3 वर्षे उलटून गेली. ठेवीदार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र 14 जून 2026 रोजी प्रकाशित झालेल्या एका वर्तमानपत्रात काही धक्कादायक दावे करण्यात आले. या बातमीनुसार ज्ञानराजा मल्टीस्टेटच्या 31,570 ठेवीदारांचे सुमारे 1521 कोटी रुपये देणे बाकी आहे. तर दुसरीकडे विविध तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 2277.86 कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या आकडेवारीनुसार सर्व ठेवीदारांचे 100% पैसे परत दिल्यानंतरही सुमारे 756.86 कोटींची अतिरिक्त मालमत्ता शिल्लक राहू शकते, असा दावा त्या वर्तमानपत्रात करण्यात आला आहे. बातमीत पुढे असा उल्लेख आहे की अंदाजे 1627.86 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. CIDने MPID कायद्याअंतर्गत सुमारे 400 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा दावा आहे. लिक्विडेटर मार्फत अंदाजे 150 कोटींची कर्ज वसुली झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सुमारे 100 कोटींची आणखी कर्ज वसुली प्रलंबित असल्याचेही सांगितले आहे. याशिवाय काही हॅकिंग ट्रान्झॅक्शनमधूनही रक्कम वसूल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा उल्लेख आहे. जर ही आकडेवारी आणि दावे अचूक असतील तर मग सर्वसामान्य ठेवीदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. जेव्हा जप्त मालमत्तेची किंमत ठेवीदारांच्या देय रकमेपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातो, तेव्हा 3 वर्षानंतरही ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे का मिळत नाहीत? हा प्रश्न केवळ ठेवीदारांचा नाही तर प्रशासन, तपास यंत्रणा आणि शासन व्यवस्थेसमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिले तर
काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न, जर ज्ञानदाता आर्थिकदृष्ट्या सक्षम होती तर एवढ्या कमी कालावधीत अशी परिस्थिती का निर्माण झाली? दुसरा प्रश्न, फक्त आर्थिक अनियमितताच कारण होती की इतर काही कारणं होती? तिसरा प्रश्न, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला का? काही ठेवीदार आणि नागरिक यांच्या म्हणण्यानुसार राजकीय हस्तक्षेपानेच कुटे ग्रुपचा गळा घोटला. चौथा प्रश्न, मालमत्ता जप्त झाल्यानंतरही ठेवीदारांना पैसे देण्यास इतका विलंब का होत आहे? कायदेशीर प्रक्रिया, लिलावत अडचणी की प्रशासकीय विलंब? पाचवा प्रश्न, कुटे ग्रुप आणि ज्ञानदाता समूह पुन्हा उभा राहू शकतो का, की हा इतिहास बनून राहणार? याचे उत्तर भविष्यातील न्यायालयीन निर्णय, आर्थिक परिस्थिती आणि मालमत्तांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात दोषी कोण आहे याचा निर्णय न्यायालय करेल. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, सर्वात जास्त त्रास झाला तो सामान्य ठेवीदारांना, ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून पैसा साठवला. ते आजही न्याय आणि त्यांच्या हक्काच्या पैशासाठी वाट पाहत आहेत. कुटे ग्रुप ज्ञानदाता प्रकरण हा फक्त एक उद्योग समूहाचा विषय नाही, हा विश्वासाचा प्रश्न आहे. ही आर्थिक व्यवस्थेची परीक्षा आहे, ही न्याय व्यवस्थेच्या गतीची कसोटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हजारो सामान्य ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर केवळ बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. कारण शेवटी कोणताही उद्योग उभा राहतो तो जनतेच्या विश्वासावर, आणि तो विश्वास तुटला तर त्याची किंमत सर्वसामान्य माणसालाच मोजावी लागते.